आणि वाणीला प्रसन्न करण्याकरिता भगवंताच्या नामाचा आश्रय घेऊया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. हाँ, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. सर्वांनी मनात टाळी वाजवा, बोला पांडुरंगाच्या नामाचा जय घोष. उपरी गावात चाललाय, पांडुरंगाला आवाज जातोय. जय जय राम कृष्ण हरी, 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 एक टाळी. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. हरी बोल. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या पावन तीरावर वसलेलं पंढरी क्षेत्राचं अधिष्ठान
भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या या कथारूपी मंदिरामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोतृवर्गांना माझा या व्यासमंचावरून त्रिवार प्रणाम. श्री क्षेत्र उपरी तालुका पंढरपूर या गावचा हा वार्षिक उत्सव संपन्न होतो आहे. लहान थोर आबाल वृद्ध पुरुष वर्ग माता माऊल्या आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये चाललेला हा उत्सव आहे. सप्ताह समिती सप्ताह कमिटी यांचे अथक प्रयत्न आहेत, परिश्रम आहे. सगळ्यांच्या मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या उत्सवातील एक अभिनव अशी ही श्री विठ्ठल कथा या वर्षीच्या सत्रात आपण ऐकत आहात. पांडुरंगाची कथा ही जीवाला सुख प्राप्त करणारी आहे, दुःख हरण करणारी आहे. मानवी जीवाला निर्दोष निश्चिंत आणि निर्भय करणारी पांडुरंग परमात्म्याची ही कथा. कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं की रुक्मिणी माता रुसली आणि परमात्मा कृष्ण तिला समजवण्याकरिता म्हणून या दिंडीरव वनात आला. पार्वती मातेने विचारलं भगवान शंकरांना की प्रभू, या वनाला दिंडीरव असं का म्हणतात? तेव्हा त्या दिंडीरव दैत्याची कथा आपण श्रवण केली आहे. एक अतिशय भयानक असणारा हा दिंडीरव, आणि त्याला मारण्याकरिता म्हणून श्रीचंद्र राजाच्या पोटी मल्लिकार्जुन रूपात भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. अतिशय घणाघाती असं युद्ध या दोघांचं झालं. आकाशात हा दैत्य उडाला आणि मल्लिकार्जुनाने आकाशात त्याच्यावर लोहदंड नावाच्या गदेने प्रहार केला. आणि लोहदंड गदेचा प्रहार जेव्हा त्याच्या मस्तकावर झाला तेव्हा त्याने मोठ्याने हे हरी म्हणून हाक मारली आणि तो धरणीवर पडला. अंतकाळाच्या वेळेला प्रभूचं स्मरण होणं हे अनेक जन्माचं भाग्य आहे. मरण प्रसंगी परमात्म्याचं नाम मुखाला येण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य लागतं. एवढ्या सहजासहजी ती येत नाही महाराज. जन्म जन्म मुनी जतन कराय, अंतराम कही आवत नाही. श्री राम जय राम जय जय राम. जन्म जन्म मुनी जतन कराय, जन्मोजन्मीची साधना योगी लोक करतात, आयुष्याच्या आयुष्य खर्च करतात, पण अंतराम कही आवत नाही. काय भाग्य असेल या राक्षसाचं का मरण प्रसंगी त्याला परमात्म्याची आठवण झाली आणि त्याने पांडुरंगाला हाक मारली, कृष्णाला हाक मारली. जीवनभर जर अभ्यास असेल तरच नाम मुखाला येतं, अन्यथा येत नाही महाराज. परमात्म्याचं नाम अंतकाळाच्या वेळेला मुखाला येण्याकरता जीवनभर तपश्चर्या करावी लागते. जन्मभर त्याचा अभ्यास करावा लागतो, तेव्हा येतं ते. पण त्या आजामिळाचं जसं भाग्य तसं या दिंडीरवाचं भाग्य का मरण प्रसंगी त्याला परमात्म्याची आठवण झाली. कफ वात पित्त आकृष्ट झालेलं असताना शरीर निस्तेज झालेलं असतं आणि अशा वेळेला माणसाला देवाची आठवण येत नाही. कालच्या सारखं तो येऊन पाहतोय, कोण कोण उठणार आहेत त्याला बघायचे पांडुरंगाला. आपण अशी प्रार्थना करू का, देवा हे थांबव जरा, ऐकू दे आम्हाला तुझीच कथा. परमात्म्याचं नाम मुखाला येण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही
बहु पुण्य केले जन्मोजन्मी बहु पुण्य केले ती माया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास माझा तो विश्वास पांडुरंगे जन्मोजन्मी बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजा जन्मोजन्मी विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही अनेक जन्माचं पुण्य असेल तरच नाम मुखाला येतं, अन्यथा येत नाही महाराज. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जय राजाभाऊ, बहुतेक पुढच्या वर्षी तुम्हाला सभा मंडप करावं लागतं, कारण तुमचा कार्यक्रम हा नेमका पावसाळ्यातच आलाय असं म्हणायला हरकत नाही. आता शांतता ठेवा माऊली, शांत बस. माता माऊल्या शांत बस. चार बाया एकत्र आले आणि शांत बसले असं होतच नाही. पावसाने चांगला योग आणून दिलाय त्यांना. अंत काळाच्या वेळेला प्रभूचं स्मरण व्हावं, परमात्म्याचं ध्यान व्हावं, परमात्म्याचं नाम मुखाला यावं, याच्यासाठी फार पुण्य लागतं. आणि जर मरण प्रसंगी परमात्म्याची आठवण झाली तर त्याचा नियम आहे महाराज. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भाव याति नास्त्यत्र संशयः यम यम वापि स्मरण भाव त्यजत्यन्ते कलेवरम. मरणाच्या प्रसंगाला परमात्म्याचं स्मरण जर झालं तर परमात्मा स्वतः त्याला आपल्या जवळ घेतो. म्हणून मरणाच्या वेळेला आपल्याला देवाचं स्मरण व्हावं. मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरणाच्या वेळेला जे आठवेल तीच गती जीवाला मिळत असते. जागृतीत केलेलं चिंतन जसं स्वप्नाला कारणीभूत आहे. जागता जवासी जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेव देखिजे तेची स्वप्नी. फार गोड ओव्यात माऊलींच्या. जागृतीत केलेलं चिंतन त्याचा परिणाम माणसाला स्वप्न पडतं. काय झालं, मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो. जागर काला होता म्हणून मुक्कामाला थांबावं लागलं. ज्या घरी मी मुक्कामी थांबलो त्या घर मालकाने छान माझी झोपण्याची व्यवस्था केली. एका पलंगावर गादी वगैरे टाकून दिली आणि मी तिथं झोपलो. अर्ध्या रात्री घराचा मालक उठला. मी गाढ झोपेत होतो आणि घर मालक उठला, मला चला चला उठा, खाली उतरा. आता मी विचार केला, यांनीच मला पलंगावर झोपायला जागा दिली आणि अर्ध्या रात्री हा माणूस मला म्हणतो चला चला उतरा, खाली उतरा. मला वाटलं चुकून त्यांच्याकडून झाला असेल. मी पुन्हा झोपलो. परत मला आवाज आला, चला चला उतरा, खाली उतरा. 2-3 वेळा झालं.
मी आपलं पलंगावरची सतरंजी घेतली, खाली टाकली, खाली झोपलो. सकाळी मी त्यांना म्हटलं, का हो दादा, तुम्हीच मला पलंगावर झोपा म्हटले, तुम्हीच मला कॉटवर झोपायला जागा दिली, तुम्हीच म्हणता चला चला उतरा, खाली उतरा. त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज काय ना, मी एसटी कंडक्टर आहे, दिवसभर एसटी चालवतो, त्यामुळे मला सवय अशी लागलेली आहे, रोज येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची गर्दी, चला चला उतरा, खाली उतरा. दिवसभर मी जे चिंतन करतो त्याचा परिणाम मला स्वप्न पडतो, त्यामुळे माफ करा, मी काही तुम्हाला म्हणत नव्हतं. जागता जव आसीजे, जेने ध्यानी भावना भावीजे. एक म्हातारा आजारी पडला, अगदी शेवटचा टप्पा, खाटावर पडलेला होता. आणि म्हाताऱ्याला दोनच शब्द फुटायचे, वा आणि के. त्याच्या पोरांना असं वाटलं बहुतेक आपल्या बाबांना वासुदेवा केशवा म्हणायचंय. पोरांनी त्याला पंढरपूरला नेलं, तिथं गुण नाही आला, सोलापूरला नेलं. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब यांना काय पाहिजे ती ट्रीटमेंट द्या, पण बाबांना तेवढं वासुदेवा केशवा म्हणायचं तेवढं म्हणू द्या. अंतकाळाच्या वेळेला प्रभूचं स्मरण झालं तर त्यांना मोक्ष मिळेल. डॉक्टरांनी त्यांना लाखो रुपयाचं इंजेक्शन दिलं आणि म्हाताऱ्याला बोलता यायला लागलं. म्हातारा म्हणला, मूर्खांनो, वासरू केरसुनी खातंय, तुम्हाला दिसत नाही का? करंटे कपाळ जाचे, नाम नाही वाचे. 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 सदैव सौभाग्य तोची हरी रंगी नाचे. सदैव सौभाग्य तोची हरी रंगी नाचे. करंटे कपाळ जाचे, नाम नाही वाचे. करंटे कपाळ जाचे, नाम नाही वाचे. करंटे कपाळ जाचे, नाम नाही वाचे. सदैव सौभाग्य जाचे, हरी रंगी नाचे. सदैव सौभाग्य जाचे, हरी रंगी नाचे. करंटे कपाळ जाचे, नाम नाही वाचे. सदैव कपाळ जाचे, नाम नाही वाचे. करंटे कपाळ जाचे, नाम नाही वाचे. ज्याचं कपाळ करंट आहे महाराज, त्याच्या मुखात नाम नाहीये. ज्याचं कपाळ करंट आहे त्याच्या मुखाला नाम येत नाही. सदैव सौभाग्य तोची हरी रंगी नाचे. अनेक जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुख्य हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य लागतं तेव्हा परमात्म्याचं नाव मुखाला येतं महाराज. देवाचं नाव सगळ्याला आवडत नाही. काही लोकांना संसारही आवडतो आणि परमार्थही आवडतो. काहींना संसार आवडत नाही, फक्त परमार्थ आवडतो. काहींना परमार्थही आवडतो, संसारही आवडतो. ते पाण्यात बिडूक राहतो, बिडूकच म्हणतात ना इकडे, पाण्यात बिडूक राहतो. बिडूक जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो. तशी काही लोक संसारातही राहतात आणि परमार्थातही राहतात. काही लोक फक्त संसारात राहतात, परमार्थ हा त्यांचा आवडीचा विषय नाही. ते पिसाळलेलं कुत्र असतं, पिसाळलेलं कुत्र कधी पाण्याकडे जात नाही उपरी करा का, त्याला माहिती नाही. पिसाळलेल्या कुत्र्याला माहिती आहे मी पाण्याकडे गेलो का मेलोच म्हणून समजा, म्हणून पिसाळलेलं कुत्र पाण्याकडे जात नाही. तसं काही काही लोक परमार्थाकडे जातच नाहीत महाराज. आता एवढी विठ्ठल कथा चालू आहे ना, मंडपात पाऊलच ठेवत नाहीत काही लोक.
भजनाला कीर्तनाला लोक जातच नाही का? त्यांना माहिती आहे कीर्तनाला गेलो का मेलोच म्हणून समजा. कथा कीर्तन त्यांच्या आवडीचा विषय नाही. काही लोक तर अशी आहेत महाराज, त्यांना संसारही नाही आणि परमार्थही नाही. ते गिधाड असतं ना, गिधाड आकाशातही नाही, काही पाण्यातही नाही आणि जमिनीवरही नाही, आकाशात राहतं. व्यसनाने भरलेली माणसं संसारही चांगलं करत नाहीत आणि परमार्थातही नाही आहेत. ते त्यांच्याच आनंदात आहेत महाराज. बायको बाजाराला पिशवी देते, तो बाजाराला जातो. बायको यादी करते, त्याच्या हातात पैसे देते, कारण ते तिच्याकडेच दिलेले असतं ठेवायला. पैसे देते, पिशवी देते. हे महाशय बाजारला जातात. गावोगावी खेड्यात आठवड्याचा बाजार असतो. तो बाजारला जातो, बाजार भरायला बराच वेळ होता. मग काय करावं, त्याच्या ओळखीचा दुसराच बाजार होता. 50-60 रुपयांपासून काहीतरी त्याची सुरुवात होती असं म्हणतात. आय डोंट नो. थोडीशी घेतली का थोडी मजा येते म्हणतात. अजून थोडी घेतली का अजून थोडी मजा येते म्हणतात. नंतर नंतर किती 50च्या आणि 100च्या जातात त्यालाही पत्ता नाही आणि दुकानदारालाही पत्ता नाही. आता त्याला किती आनंद मिळतो काय आपल्याला माहिती नाही. तिथं शेजारी एखादं गटार असतं आणि ते बिचारं त्याच्यात लोळत असतं. आपण काय त्याच्यावर जळत नाही का? त्याला काय आनंद मिळतो ज्याला बघायचं असेल तर तुम्ही ट्राय अगेन. तर आपण वारकरी माणसं तर आपल्याला काही ते जमत नाही. ज्याला मिळतो त्याच्यातला आनंद ते बघा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. बघा ना, दिवसभर कधी कधी काही लोक चांगलं वागताना दिसतात आणि कधी पाप करतील काही सांगता येणार नाही. ते फार भावगीत मला आवडतं. पिते दूध डोळे मिटून. आपण थोडी त्याची विडंबना करू. पिते दारू डोळे मिटून, जात मानसाची मनी दारुड्याच्या कारे. भीती पोलिसाची सरावल्या हाता नाही, कंप का सुटावा. उघड बार देवा आता, उघड बार देवा. मावले जास्तच खुश झालेत वाटतं इकडे. चांगलं पटले वाटतं त्यांना. संसारही चांगला करत नाहीत महाराज आणि परमार्थही चांगला करत नाही. आजची ही कथा आपल्याला एक निरोप देते. दारू कोण पितो माहितीये? ज्याचं स्वतःच्या बायकोवर प्रेम नाही तो दारू पितो. एका एका विषयांनी आणि व्यसनांनी आपलं जीवन उद्ध्वस्त करणारी माणसं आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून बाजार करण्याकरता गेलेला माणूस जेव्हा त्या गटारात लोळतो, ज्याच्यासाठी गेला होता ते त्याने केलंच नाही. मानवी शरीर परमात्म्याने आपल्याला दिलं, ज्याच्यासाठी दिले ते करतच नाहीत. लोकांचा दुसराच बाजार चालू आहे. तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा. देव तो या झाला फाटा बाधिकेचा. परमात्म्याचं नाम घेण्याकरिता भगवंताने मुख दिले. तुकाराम महाराज सकल इंद्रियांना चेतावणी करतात. घेई 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 रे घेई, माझे वाचे गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे. घेई 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 घेई
विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबा डोळे तुम्ही घ्या रे सुख, 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 पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, घेई 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 रे घेई घेई मासी वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबा तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पाय. तुका म्हणे जीवा 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 नको सोडूया केशवा, घेई 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 रे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. गोड असणाऱ्या परमात्म्याचं नाम या मुखाने आपण घ्यावं, त्याच्यासाठीच परमात्म्याने हे मानवी शरीर दिलंय. अनेक जन्माचं पुण्य लागतं तेव्हा नाम मुखाला येतं. राक्षस असून सुद्धा भगवंताचं नाम त्याच्या मुखाला आलं आणि परमात्मा प्रसन्न झाला आणि त्या दिंडीरव नावाच्या दैत्याला म्हणू लागला, दिंडीरवा, मरणाच्या वेळेला मला हाक मारली आणि माझा नियम आहे, अंतकाळाला जर मला कुणी आठवण काढली तर मला तिथं जावं लागतं, काय अपेक्षा आहे तुला? त्या दिंडीरवाने सांगितलं, प्रभू आज आपण माझ्या समोर आलात, माझी अपेक्षा आहे, माझी मागणी तुमच्याकडे. ज्या लोहदंड नावाच्या गदेने माझ्या मस्तकावर प्रहार झाला आणि ज्याने आता मला मरण येतंय, या क्षेत्राला लोहदंड क्षेत्र असं नाव पडावं. गदा जिथं पडलीये ते तीर्थ व्हावं, त्याला गदा तीर्थ म्हणतात. हे सगळं पंढरपुरातलं सांगतो मी. हा मल्लिकार्जुन इथला अधिपती असावा, या क्षेत्राला नाव लोहदंड क्षेत्र असावं आणि या तीर्थामध्ये कोणी जरी आला, कसा जरी आला तरी त्याचाही उद्धार आपण करावा आणि या संपूर्ण प्रांताला माझ्या नावाने ओळख मिळावी म्हणून या वनाचं नाव दिंडीरव असं पडलेलं आहे. या दिंडीरव नावाच्या दैत्याला दिलेला वर पूर्ण करण्याकरिता म्हणून परमात्म्याचं इथं येणं झालं. एक, रुक्मिणी माता रुसली आहे तिला समजून सांगण्याकरिता म्हणून परमात्म्याचं इथं येणं झालं. दोन, आणि पुंडलिकाने केलेल्या माता पित्याच्या सेवेचा परिणाम म्हणून परमात्म्याचं इथं येणं झालं. तीन, आता हा पुंडलिक नेमका कोण आहे? परमात्मा श्रीकृष्ण जेव्हा मथुरेत होते, जरासंधाने कृष्ण परमात्म्याशी वैर केलेला आहे. 17 वेळेला भगवान श्रीकृष्णाने त्याच्याशी युद्ध करून त्याला पळून लावलं होतं, पण तो जरासंध मात्र पुन्हा पुन्हा वेळोवेळेला येऊन भगवंताला यादव सेनेला त्रास देऊ लागला. परमात्म्याने संपूर्ण यादव परिवार हा द्वारकेत नेऊन स्थापन केला. त्या द्वारकेत काल यवन तिथं आला आणि काल यवन कृष्ण परमात्म्याच्या मागे पळू लागला. परमात्मा कृष्ण पुढे पळतात, काल यवन मागे पळतो. पळता पळता भगवान कृष्ण परमात्मा एका गुहेत गेले.
ज्या गुहेत भगवान कृष्ण परमात्मा गेले तिथे मुचकुंद नावाचा राजा झोपला होता. कृष्णाने स्वतःच्या अंगावरचा पितांबर घेतला आणि झोपलेल्या राजाच्या अंगावर टाकला आणि कृष्ण परमात्मा लपून बसला. काल येवण पळता पळता त्या गुहेत आला. किर अंधार होता. कृष्णाचा पितांबर दिसला आणि इथं जो झोपलाय तो कृष्णच आहे असं समजून त्याने त्या मुचकुंद नावाच्या राजाला लाथ मारली. रागावलेल्या मुचकुंदाने मोठ्या क्रोधाने आवेशाने त्याच्याकडे पाहिलं आणि काल येवण जळून भस्म झाला. कृष्ण परमात्मा मुचकुंदाच्या समोर आले आणि सांगितलं, तू माझं फार मोठं काम केलेलं आहे, तुझे माझ्यावर उपकार आहेत आणि म्हणून या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात तुझं काम करण्याकरता मी येणार आहे. आणि तोच मुचकुंद नावाचा जो राजा आहे तोच पुंडलिकाच्या रूपात या पंढरपूर क्षेत्रामध्ये अवताराला आला आणि त्या मुचकुंदाला दिलेला शब्द पाळण्याकरता कृष्ण परमात्मा पंढरपुरात दाखल आहे. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत, पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची, तुका म्हणे मात धन्य त्याची, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत, उंच नीच काही नेने भगवंत. तुका म्हणे मात धन्य त्याची, तुका म्हणे मात धन्य त्याची, उच नीच काही तेने भगवंत, उच नीच काही तेने भगवंत, उच नीच काही तेने भगवंत, तेने भगवंत. हा मुचकुंद नावाचा राजा पुंडलिकाच्या रूपात इथं अवतराला आला आणि त्याच्यासाठी म्हणून परमात्मा आजही त्या विटेवर उभा आहे. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची, जन्मोजन्मीच्या सायासी. विठ्ठल लाधला पुंडलिकासी, पूर्वी पुण्य केले ओ माय, विटे लाधले. आम्ही आज दर्शनाला गेलो होतो पांडुरंगाच्या. एक फार भक्तिगीत गोड ऐकलं आम्ही आज भक्त पुंडलिकासाठी. साठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ओ भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले मुक्त. करून भक्ताला येतो दया श्रीहरी, भक्ती करून भक्ताला येतो दया श्रीहरी. धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला बी
राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी सगळ्यांनी छान टाळी वाजवत त्यांच्यासाठी. या कथेचा हा सगळा आनंद आमची महाराज मंडळी देतात. त्यांचं कौतुक करायला मागं पुढे बघू नका बरं का. मग ज्याला टाळीने वाजवायची त्याने मग म्हणून दाखवाय. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. परमात्मा पुंडलिकासाठी म्हणून विटेवर उभा राहिला. पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर पांडुरंग परमात्मा उभा राहिला. पार्वती माता भगवान शंकरांना विचारते, ज्या विटेवर परमात्मा उभा राहिला ही वीट नेमका काय प्रकार आहे. सगळ्या जगाला एवढंच माहिती का देव विटेवर उभा राहिला, पण ही वीट नेमकी आहे तरी कोण. परमात्म्याने सांगितलं, पार्वती, वृत्रासुर नावाचा एक दैत्य होता. अतिशय अकराळ विक्राळ स्वरूप धारण करून सगळ्या देवादिकांना संत मंडळींना परमार्थ करणाऱ्यांना तो त्रस्त करायला लागला. आणि तो इंद्राचा शत्रू होता. हा वृत्रासूर त्याला 3 तोंड होती. एका तोंडाने तो वेद म्हणायचा, एका तोंडाने तो गायन करायचा आणि एका तोंडाने पाप कर्म करायचा. आणि म्हणून असा हा वृत्रासूर आपल्या तपश्चर्येच्या जीवावर इंद्राचं सिंहासन हलायला लागलं. इंद्र घाबरला. घाबरलेल्या इंद्राला असं वाटलं की आता याची तपश्चर्या जर मोठी झाली तर माझी खुर्ची जाण्याचा संभव आहे. आणि राजकारण्यांना धोका फक्त खुर्चीचाच असतो महाराज. त्यांना भीती असते ती फक्त खुर्चीच. तो इंद्र आहे. घाबरला इंद्र. काय करावं. त्याच्या शक्तीने तर वृत्रासूर आता मरणार नाहीये. मग एका भिल्लाला सांगितलं, बाबा, हा वृत्रासूर जेव्हा तपश्चर्या करण्याकरता बसेल तेव्हा तू त्याच्यावर हल्ला करायचा आणि या वृत्रासुराला ठार मारायचं. त्या भिल्लाने सांगितलं देवेंद्राला, इंद्रा, अरे तुझ्या शक्तीने हा वृत्रासूर मरत नाही, मी तर साधा भिल्ल आहे. त्याने सांगितलं, पण तुझं भविष्य असं आहे का तुझ्याच हातून हा राक्षस मरणार आहे. नाईलाज झाला आणि हा भिल्ल वृत्रासुराला मारण्याकरता गेला. वृत्रासूर नावाचा दैत्य डोळे मिटून समाधी लावून बसला होता, तपश्चर्या करत होता. तो बेसावध असताना हा भिल्ल तिथं गेला आणि त्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याची 3ही मुंडकी उडवली. 3ही तोंड त्याची खदा खदा हसायला लागली. आणि तो वृत्रासूर नावाचा दैत्य इंद्राकडे पाहून म्हणू लागला, इंद्रा, अरे मी बेसावध असताना माझ्यावर हल्ला केलास. तुझ्यात क्षमता नव्हती म्हणून माझ्या समोर येऊन घाव नाही घातला. बेसावधपणाने मला मारलंस. माझा शाप आहे तुला. जा, पृथ्वी तलावर वीट होऊन पडशील.
घाबरलेला इंद्र भगवान विष्णूची प्रार्थना करतो, प्रभू मला त्या वृत्रासुर नावाच्या दैत्याने शाप दिलाय का तू वीट होऊन पडशील. परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नको इंद्रा, जेव्हा मी कृष्ण अवतार धारण करील तेव्हा तुला भेटण्यासाठी तिथं येईल आणि तुझा उद्धार करेल. तीच वीट पृथ्वी तलावर अर्थात या पंढरी क्षेत्रात येऊन पडली. पुंडलिकाने जी फेकली ती हीच वीट आहे. आणि ज्या विटेचा उद्धार करण्याकरता भगवान कृष्ण परमात्मा तिथं आला. या इंद्राचं नाव वज्रधर इंद्र आहे. आणि या वज्रधर इंद्राचा उद्धार करण्याकरिता या विटेवर उभा राहण्याकरता पांडुरंग परमात्मा आला. जसं अहिल्या माता शिळाहून पडली होती आणि तिचा उद्धार करण्याकरता परमात्म्याला रामाला यावं लागलं, तसं वीट होऊन पडलेल्या वज्रधर इंद्राचा उद्धार करण्याकरता कृष्ण परमात्म्याला इथं यावं लागलं. कारणात विना कार्यम न भवती. कोणतंही कार्य हे कारणाशिवाय घडत नाही. म्हणून ती वीट स्वतः पांडुरंग परमात्मा तिचा उद्धार करण्याकरता आला. ती किती छान आणि शोभून दिसते पांडुरंगाच्या पायाखाली. आपण बघा, गोड भावगीते आपण ऐकूयात. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. 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 पाहताची होती गंग सत्वसंत. पाहताची होती गंग आज सर्व संत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. 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 युगे 28 उभा विठू विटेवर. युगे 28 उभा विठू विटेवर. धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी. धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी. दर्शनास येती जमती गरीब श्रीमंत. दर्शनास येती जमती गरीब श्रीमंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. 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 झाली भाग्यवंत. झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत. पाहताची होती दंग आजी सर्व संत. पांडुरंग परमात्म्याच्या पायाखाली असलेली ही वीट आज ती भाग्यवान आहे. तिचा उद्धार करण्याकरता म्हणून परमात्म्याने तिला ग्रहण केलंय. त्या विटेवर परमात्मा उभा राहिला. परमात्म्याने बालमूर्ती वेश धारण करून त्या विटेवर परमात्मा उभा राहिला. पुंडलिक त्याची सेवा करतो आहे. सुशोभित असणाऱ्या विटेवर परमात्म्याचे अतिशय सुकुमार 2 चरण उभा आहेत. त्याचे चरण सम आहे.
राम अवतारात रामचंद्र प्रभूंचे पाय सम नव्हते. एक पाय पुढे होता, एक पाय मागे होता. कारण राम प्रभूंना बाण मारायचा होता, म्हणून राम अवतारात रामप्रभूंचे पाय मागे पुढे. कृष्ण अवतारात परमात्म्याचे पाय वाकडे. देहुडा चरणी वाजवितो वेणू. परमात्म्याचे पाय वाकडे. कृष्ण कसाच सरळ नाही, तो सगळाच वाकडा आहे. आचरण जर त्याचं करायचं ठरलं तर ते सगळं वाकडं आहे, ते आपल्याला करता येणार नाही. त्याचं नाव सुद्धा वाकडच आहे महाराज. कृष्णाचं उभा राहणं सुद्धा वाकडं आहे. आणि म्हणून कृष्ण अवतारात परमात्म्याचं उभा राहणं वाकडं आहे. राम अवतारात पाय मागे पुढे आहेत. पण जेव्हा तो हरी रूपात पांडुरंगाच्या रूपात आला तेव्हा मात्र पांडुरंगाचे पाय सम आहे. परमात्म्याचे पाय सम आहेत. याचं कारण आहे, सम पाय आम्हाला समानता दर्शवतात. जगातले कोणत्याही पंथाचे लोक येऊ द्या, कोणत्याही जातीतले लोक येऊ द्या, कोणत्याही धर्मातले लोक येऊ द्या, पंढरपूरला काही बंधन आहे का हो? अजिबात नाही. जगातल्या इतर देवाच्या दर्शनाला तुम्ही जा आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जा, फरक स्पष्ट आहे. पांडुरंगाच्या थेट पायाला स्पर्श करता येतो, दुसऱ्या देवाला स्पर्श करता येतो का? तुम्ही जर कधी तिकडे उत्तर प्रदेशला गेला देवाच्या दर्शनाला, 4 हात लांब ठेवतात देवापासून. आपल्याला देवाच्या पायाला स्पर्श करता येत नाही. दुरून देवाला नमस्कार करावा लागतो. आणि जर खिशात हात नाही घातला तर ते म्हणतात भगवान सो गया, लगेच पडदा ओढून घेतात. वारकऱ्याचं दैवत असं नाही महाराज. विठ्ठल हे दैवत भोळे. हे वारकऱ्याचा प्राण आहे पांडुरंग परमात्मा. थेट त्याच्या पायाला नमस्कार करता येतो. जगातल्या तीर्थक्षेत्रात आपण जाऊन बघा, डायरेक्ट देवाला स्पर्श करता येत नाही. 4 हात देवापासून लांब राहावं लागतं. आमच्या पांडुरंगाचं वैशिष्ट्य असं आहे का हा सोवळ्या ओवळ्यातला देव नाहीये. कसंही चालतं त्याला, अजिबात त्यांच्याकडे काही रूल्स नाहीये. खाण्याकरता त्याला 56 भोगच पाहिजेत असं अजिबात नाही. महाराष्ट्र चॉईस का केलाय त्याने? महाराष्ट्र हा शेतकऱ्याचा देश आहे. महाराष्ट्र हा वारकऱ्याचा देश आहे. आणि विठोबा हा शेतकऱ्यासाठीच वारकऱ्यासाठीच उभा आहे. शेतकरी काय खातो? आमचा साधा भाजी भाकरी खातो. पांडुरंगाला तरी काय लागतं महाराज? साधं दही लोणी हे त्याच्या आवडीचे पदार्थ आहे. काही सोहळं ओवळं त्याच्याकडे नाहीये. त्याचं खाणं साधं, त्याचं राहणं साधं, आणि सगळ्यांचा स्वीकार करतो तो विठोबा आहे. महाराष्ट्राला महान का म्हटलं जातं? कारण आमचा विठोबा इथं आलाय, म्हणून हे राष्ट्र महान आहे. आणि म्हणून शेतातली कामं करताना सुद्धा आमचा शेतकरी त्याच्यात पांडुरंगालाच पाहतो. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी. अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी,
अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. महाराष्ट्र हा शेतकरी प्रधान देश आहे. इथला शेतकरी त्याच्या शेतातल्या कामात सुद्धा पांडुरंगाला पाहतो. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कणाकणात आणि चराचरात वारकरी पांडुरंगाला पाहतो. त्या वारकऱ्यांसाठी म्हणून परमात्मा इथं आला. कोणतंच बंधन नाही, सोवळं नाही, ओवळं नाही, खाण्यासाठी अमुक पाहिजे तमुक पाहिजे नाही, काही लागत नाही त्याला. महाराज कोणी या, कसे या, जसे असाल तसे या. उभा राहिला तो, कारण पुंडलिकाने त्याला सांगितले देवा कसे असले तरी त्याचा उद्धार करायचा. आणि समचरण आम्हाला दर्शवतात का मला आता इथून कुठंच जायचं नाही, म्हणून मी समचरण धारण केले. पुंडलिकाने त्याला आज्ञाच ऑर्डर दिलीये, नच जावे देवा माझे गावाहुनी, प्रार्थितो मागणे प्रार्थितो हेच आहे. काही जरी झालं तरी पंढरपूर सोडायचं नाही. संपूर्ण पृथ्वीचा उलथापालथ झाला तरी चालेल, पण पंढरपूर सोडायचं. काय ताकीद दिली महाराज पुंडलिकाने त्याला. आणि सगळं जग नाहीसं होईल, पण पंढरपूर नाहीसं होणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण हे सुदर्शनावर उभा आहे. आता अडचण अशी, आपण रोज पाहतो आपल्याला फक्त तिथं कपड्याची दुकानं दिसतात, पेट्रोल पंप दिसतो, मार्केट दिसतं. आपण ज्या डोळ्यांनी पंढरपूर पाहतो ते तसं नाहीये. हे विश्वकर्म्याने बनवलेलं पंढरपूर आहे. आणि ते पाहण्याकरता तुम्हाला आध्यात्मिक नजर पाहिजे, अंतरचक्षु पाहिजेत. आणि ते अखंड परमार्थाने भक्तीने दिसत असतात. आपल्याला जे दिसतं पंढरपूर तसं नाही. हे सुदर्शनावर उभा केलेलं पंढरपूर आहे. समचरण धारण करून विटेवर पांडुरंग परमात्मा उभा राहिला. त्याची चरण समय, त्याची नजर दृष्टी समय, सगळ्यांवर सारखी माया करतो. असं नाही त्याच्याकडे हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, असं नाही चालत. विठोबा इतका दयाळू आहे महाराज. आज तुम्ही पाहिलं त्याला काय दिसत होतं. वा, पांडुरंगाची छबीच काही निराळी आहे. त्याच्या एका कटाक्षाने संपूर्ण जग आकर्षित होईल असं त्याचं सौंदर्य महाराज. आणि असा परमात्मा उभा राहिला. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो, अनिक न लगे माईक पदार्थ. सुंदर असा परमात्मा उभा राहिला. जांभळ्या रंगाचा पितांबर आहे, वेलगुटीची छानशी नक्षी आहे. त्याच्या नाभीकडे जर आपण पाहिलं तर ब्रह्मदेवाचा जन्म ज्या नाभी कमळातून झाला ती नाभी अतिशय सुशोभित दिसते. छातीवर भृगूची लाज स्पष्ट दिसते. गळ्यात मणिमौक्तिकांच्या माळा आहेत, तुळशी माळा आहे. दोनही दंडावर केयुरे आहेत. दोन कानामध्ये परमात्म्याच्या मकर कुंडले, तळपती श्रवणी. पांडुरंगाचे ओठ जर आपण पाहिले तर जास्वंदीच्या रंगाप्रमाणे पांडुरंगाचे ओठ आहेत. नासिकाग्र अतिशय सरळ आहे. देवाच्या दोन्ही भोवयाकडे जर आपण पाहिलं तर धनुष्याचा आकार जणू याच्या भोवयाकडे पाहूनच तयार झाला का काय असं वाटायला लागतं. ऊर्ध्व पुंड्र भार गंध लेपन केलाय, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. मोर पिसाऱ्याचा मुकुट धारण केला आणि भगवान शिवशंकरांना आपल्या मस्तकावर विराजमान केलेला पांडुरंग परमात्मा हा अतिशय सुंदर दिसतो. कधीतरी आपण या भावाने त्याला पाहावं. सश्रद्ध हृदयाने पाहावं. ज्याच्याकडे भाव नाही, ज्याच्याकडे भक्तीचा लवलेश नाही, त्या लोकांना फक्त ती मूर्तीच दिसते.
तुका म्हणे मूर्ती घडिली जे म्हणती तया मुखाप्रती किडे पडो. साक्षात माझा परमात्मा त्या विटेवर उभा राहिलाय. कधीतरी सशब्द अंतकरणाने त्याला पहा. कमरेवर हात आहेत त्याचे. कमरेवर हात का ठेवलेत पांडुरंगाने? संतांनी फार गोड भाव सांगितलाय. दोन्ही हात ठेवून कटी, दोन्ही हात ठेवून कटी, दोन्ही हात ठेवून कटी, दोन्ही हात ठेवून कटी. उभा भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी, भिवरेच्या तटी, उभा भिवरेच्या तटी. कष्टलासी साठी, कष्टलासी साठी, कष्टलासी साठी, कष्टलासी साठी. भक्ती काज विठ्ठले, भक्ती काज विठ्ठले, विठ्ठले. दोन्ही हात ठेवोनी कटे, दोन्ही हात ठेवोनी कटे, दोन्ही हात ठेवोनी कटे. भक्त काजी विठ्ठले, भक्त काज विठ्ठले, विठ्ठले. दोन्ही हात ठेवून कटी, दोन्ही हात ठेवून कटी, दोन्ही हात ठेवून कटी, कटी. कष्टलासी साठी भक्ती काजे विठ्ठले, दोन्ही हात ठेवून कटी. का पांडुरंग परमात्मा आपले हात कमरेवर ठेवून उभा राहील? संतांनी भाव असा सांगितलाय. हा फार दमलेला आहे हो. विठोबा फार थकून आलेला आहे इथं पंढरपुरात, फार दमलेला आहे. का? धर्मराजाच्या राजसूय यज्ञामध्ये पात्र उचलण्याचे काम पांडुरंगाने केलेले आहे. काढी धर्मा घरी उचिष्ठते. म्हणून वारकऱ्याच्या संतांच्या पंक्तीत स्वतः देवाने पात्र उचललेले आहेत. आपण सप्त्यातले पात्र उचलायला लाजू नका. मी अमुक आहे, मी तमुक आहे, माझी प्रॉपर्टी इतकी आहे, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे पद आहे, काही नसतं महाराज. देवासमोर आपण कुणीच नाहीयेत. म्हणून सप्ताहात उत्सवात आपल्याला जी सेवा करता येईल ती आपण करावी, लाजू नका. देव स्वतः पात्र उचलत होता धर्मराजाच्या राजसूय यज्ञात. आणि पात्र उचलून उचलून दमलेला जो देव आहे त्याचे हात थकलेत. आणि थकलेले हात पांडुरंग परमात्म्याने पंढरपुरात आल्यावर कमरेवर ठेवले. का बाबा माझे हात फारच दमले. दमलेला माणूस हात कमरेवर ठेवतो ना. अर्जुनाच्या घोड्याच्या रथाचं संचलन करण्याचं काम कृष्ण परमात्म्याने केलं. अर्जुनाची घोडे धुतली अनंते. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारथ्य पण पार्थाचे करीतू असे. परमात्म्याने अर्जुनाच्या घोड्याला धुण्याचं काम केलं. घोडे किती भाग्यवान असतील महाराज, ज्या परमात्म्याचा हात घोड्यावरून फिरत होता. कृष्ण परमात्मा जेव्हा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतो आणि समोर जेव्हा भीष्माचार्य त्याला प्रतिकार करण्याकरता आले, सुईसारखे बाण सोडायचे भीष्माचार्य, आणि कृष्ण अगोदर असं घोड्याच्या रथाचं संचलन करायचा.
तेव्हा भीष्माचार्यांनी सुरुवातीचे जे बाण सोडले ते अर्जुनावर नाही तर कृष्णावर सोडले. आणि कृष्णाच्या बोटाला बाण लागायचा. या हाताच्या बोटाला बाण लागला की इकडच्या हातातलं दाव इकडच्या हातात यायचं. भीष्माचार्यांचा बाण इकडच्या हाताच्या बोटाला लागला का इकडचं दाव इकडच्या हातात यायचं. एक 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 बाण सर 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 भीष्माचार्यांनी सोडावीत. आणि कृष्णाच्या सगळ्या दोनही हाताच्या बोटांना रक्त बंबाळ केलं. आणि तरी कृष्ण म्हणायचा, वा भीष्मा, वा भीष्मा. अर्जुन म्हणतो, देवा अरे काय वेळ लागलं का काय? भीष्माचार्य तुझ्या हाताच्या बोटाला बाण मारतात तू म्हणतो वा भीष्मा. अर्जुना, हाच योद्ध्याचा नियम आहे. रणांगणावर आलेला योद्धा त्याने समोर बघायचं नाही का आता माझ्या समोर कोण आहे. मी स्वतः देव जरी असलो तरी भीष्माचार्य त्यांचं क्षत्रिय धर्म सांभाळतात म्हणून मी त्यांचं कौतुक करतो. रक्त बंबाळ झालेले बोट आहेत कृष्ण परमात्म्याचे. आणि ते थकलेले हात परमात्म्याने इथं आल्यावर आपल्या कमरेवर ठेवले. दुसरा भाव. तिसरा भाव, गोकुळामध्ये 9 लक्ष गायीच्या धारा काढायचं काम कृष्ण परमात्म्याने केलं. आणि म्हणून आता जे लोक धारा काढतात गायी म्हशीच्या त्यांना माहिती आहे, साधं एका म्हशीची जर धार काढायला गेला तर हात दामतात ना. 9 लाख गायीच्या धारा काढायच्या काय चेष्टा आहे का महाराज? आणि परमात्मा कृष्ण 9 लाख गायीची धारा काढायचा, त्याचे हात दमले म्हणून इथं आल्यावर त्याने कमरेवर ठेवले. 3. आणि चौथी गोष्ट सांगितली का नाथ महाराजांच्या घरी हा कावडीने पाणी आणायचा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. भक्ती भावे निळावंदिताचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाये. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. उगाळूनी करी श्रीखंड्या चंदन. उगाळूनी करी वस्त्रगंगा तिरी धूत से. या चालीतला भाव असा आहे बरं का. वारकरी संप्रदायाच्या चालीत वैशिष्ट्य आहेत. गंध उगाळायला वेळ लागतो ना, हातावर गंध उगाळायला वेळ लागतो, मग तेवढा वेळ चालीत बांधला. बघा तुम्ही, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी. लागतो ना वेळ बाबा. आता कपडे धुवायला जायचंय देवाला, मग नाथ महाराज वाड्यातून जायचे नाथ महाराजांच्या गोदावरीवर, मध्ये बराच अंतर आहे, किती वेळ लागतो बघा. वस्त्रगंगा तिरी धूत से. हे वारकरी परंपरा. नाही तर मग माझ्या कीर्तनात एक जण चाल म्हणला, सुंदर ते ध्यान हो हो. आता हे हो हो कुठून आलं त्याचं? नाही महाराज, फार जबाबदाऱ्यात वारकऱ्याच्या, लक्षात ठेवा. आमच्या आळंदीमध्ये रामचंद्र बाबा बोधे होऊन गेले. बोधे बाबांची एक एक चाल अर्थ सांगायची गरज पडायचीच नाही, नुसती चाल गायली का अर्थ कळायचा. आणि आयुष्यभर पंढरपुरात त्यांचे पाठ चालले भजनाचे. पहाटे उठून बोधे बाबांनी प्रदक्षिणा केली.
येणे कलेवो जाने हो शेवटी येणे कलेवो जाने हो शेवटी येथे राहण्याची नाही कल्पकोटी. काय अर्थ सांगायची गरज आहे का बाबा? आपण इथं आलोय, फार कमी वेळ आपल्या हातात, एकटेच आलोय आणि एकट्यालाच जायचंय बाबा. नुसता चालीतला भाव जरी ऐकला तरी अर्थ कळायचा मला. इतकी संप्रदायात काही काही मातबर वारकरी संत महामंडळी झाली. नाथ महाराजांच्या घरी परमात्मा कावडीने पाणी भरायचा, गंध उघडण्याचं काम करायचं. म्हणून दमलेले हात परमात्मा इथं आला आणि आपल्या कमरेवर ठेवून आपल्याला सांगतोय का माझे हात फार दमलेत बाबा. पात्र उचलून दमलेत, अर्जुनाच्या घोड्याचं सारथ्य करून दमलेत, गोकुळातल्या गायीच्या धारा काढून दमल्यात आणि नाथ महाराजांच्या घरी काम करून दमलेत. म्हणून मी हात माझ्या कमरेवर ठेवले. कमरेवरच हात का ठेवले? यशोदा मैया त्याला उखळाला बांधायची, दावं त्याच्या कमरेला असायचं आणि असं कमरेला दावं बांधायची आणि उखळाला बांधायची. कृष्णाचं लहानपण फारच गमतीदार. पण ते आता मला पांडुरंग जास्त सांगायचं म्हणून मला कृष्णाकडे फार जाता येत नाही. आणि मग ती यशोदा मैयाने असं त्याच्या कमरेला दावं बांधावं, उखळाला बांधावं. आणि एके दिवशी परमात्म्याने लीला केली. ते विमलार्जुन नावाचं वृक्ष आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या उखळाला ओढत ओढत गेले आणि उखळाला ओढत ओढत जाऊन परमात्म्याने त्या वृक्षाच्या मधून तो उखळ घातला आणि पलीकडे गेला. ताडकन तो वृक्ष कोलमडला, खाली पडला. नलकुबेर आणि मणिग्रीवाचा उद्धार आहे त्याच्यातून. कृष्णाची ती लीला होती. मग त्याला हे सांगायचंय का माझ्या आईने तिथं मला कमरेला दावं बांधलं होतं, माझी कमरही दुखते आणि माझे हातही दमलेत, म्हणून इथं येऊन त्याने आपल्याला दाखवलं. करकटावरी ठेवून या. दुसरा भाव असा आहे, या जगात 3 राम झाले. एक आहे परशुराम, दुसरा आहे बलराम आणि तिसरा आहे दाशरथी राम. बघा, एक परशुराम आहे, एक बलराम आहे आणि मध्ये दाशरथी राम. पांडुरंगाला आपल्याला हे सांगायचंय, कमरेवर हात ठेवून का मी मध्यम ठिकाणचा आहे. म्हणजे मी परशुरामही नाहीये, मी बलरामही नाहीये, तर मी दाशरथी राम आहे. आपलं मध्यमत्व दाखवण्याकरता परमात्म्याने हात कमरेवर ठेवलेत. आणि आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगितलं की त्याने हात कमरेवर का ठेवले? भवसागरातून तरुण जाण्याकरिता हे जगातल्या लोकांनो निश्चिंत व्हा, माझ्याकडे या. प्रमाणम भवाभे हृदम मामकाना नितंब कराभ्या धृतो येन तस्मा विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आद्यगुरु शंकराचार्य सांगतात, प्रमाणम भवाब्धे हृदम मामकानाम नितंबकराभ्या. त्याने आपले हात नितंबावर आपल्या कमरेवर ठेवले. त्याचं कारण आहे, भवसागरातून तारण्याकरता मी आहे. या भवसागराचं पाणी फक्त माझ्या कमरे इतकं आहे. भवसागर तरता कारे करीतसे चिंता. भवसागर तरता कारे करीतसे चिंता. भवसागर तरता
कार्य करीत से चिंता सागर तरता कार्य करीत से चिंता पैल उभा दाता पैल उभा दाता कटिकर ठेवोनिया 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 भवसागर तरता कार्य करीत से चिंता 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 भवसागर तरता कार्य करीत से चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवून या. ही संपूर्ण जी काही भव नदी आहे ही अगदी याच्यातलं पाणी माझ्या कमरी इतकेच आहे, काळजी करू नका म्हणून कमरेवर हात ठेवले. आपल्याला सगळ्यांना या भव नदीतून पहिलं तीराला जायचंय आणि परमात्म्याची माया पहिलं तीराला आम्हाला निघायचंय. परमात्मा म्हणतो माझ्याकडे बघा, तुम्ही माझ्याकडे आला तरच तरणार आहात, अन्यथा तरू शकत नाहीये, कारण ही माझी माया आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव य प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते येथे एकची लीला तरले. जे सर्व भावे मज भजले, जे जे लोक माझ्याकडे आले त्यांचाच उद्धार झालाय, बाकीचे बुडाले. म्हणून माझ्याकडे पहा हे सांगण्याकरता परमात्म्याने हात कमरेवर ठेवले. देवाची लीला ही फार विचित्र आहे. ते सुदामजी आणि कृष्ण परमात्मा एकदा स्नान करायला गेले आणि यमुनेवर स्नान करताना सुदामजींनी विचारलं, कृष्णा म्हणतात बुवा का तुझी लीला तुझी माया फार विचित्र आहे, मला बघायची एकदा. देवाने सांगितलं, सुदामा कशाला विनाकारण माया बघायची तुला? नाही म्हणले बघायचीच मला. ठीक आहे म्हणले, वेळ आल्यावर दाखवतो तुला माझी माया कशी आहे. नदीवर स्नान करण्याकरता गेले, भगवंताचं स्नान झालं, सुदामजीचं स्नान व्हायचंय आणि देवाला विचारलं मला माया बघायची. ठीक आहे म्हणले, जा म्हणले स्नान करून ये, मग दाखवतो तुला माझी माया. सुदामजी स्नान करण्याकरता पाण्यात गेले, पाण्यात बुडी मारली आणि जशी पाण्यात बुडी मारली तसे सुदामजी पाण्यात वाहायला लागले. वाहत 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 सुदामजी दूर एका किनाऱ्यावर येऊन पडले. मी कोण आहे, कुठून आलो, काही लक्षात नाहीये. आणि दूर किनाऱ्यावर सुदामजी येऊन पडले. डोळे उघडून पाहतात तर काय, सगळं गाव जमा झाला. एक भला मोठा हत्ती तिथं आला आणि त्या हत्तीने त्याच्या सोंडेत एक पुष्पमाळ आणली होती आणि तो पुष्पहार त्या हत्तीने सुदामजीच्या गळ्यात टाकला. आणि सुदामजींच्या गळ्यात हार पडल्याबरोबर सगळ्या गावकऱ्यांनी सुदामजींना उचलून घेतलं आणि एका रथावर बसवलं आणि सुदामजींचा जय जयकार करू लागले. सुदामजी विचार करतात की हे लोक कोण असतील, यांनी मला रथावर का उचलून घेतलं असेल. विचारपूस केल्यावर त्या लोकांनी सांगितलं, म्हणले सुदामजी तुम्ही कोण आहात आम्हाला माहिती नाही. आमच्या गावाचा जो राजा होता तो राजा मरण पावलाय आणि आमच्या राज्याचा नियम असा आहे का राजा मरण पावल्यानंतर हा हत्ती ज्याला पुष्पहार घालील त्याला इथला राजा बनवलं जातं. सुदामजी म्हणले, खुर्चीसाठी लोक एवढे प्रयत्न करतात तर मला तर अनायासे खुर्ची मिळते. आणि सगळ्या गावातल्या लोकांनी सुदामजींना राजा बनवलं. सुदामजी आता राजे झाले, सगळं ऐश्वर्य त्यांच्या पायावर लोळायला लागलं. आणि एवढंच नाही, गावकरी जमा झाले, म्हणले महाराज आमच्या राजाची जी राजकन्या आहे ती उपवर झालेली आहे आणि आमच्या राज्याचा नियम आहे त्याप्रमाणे
ती उपवर झालेली जी राजकन्या आहे आता ती आम्ही तुम्हाला देणार आहोत. सुदामजी म्हणले इथं लोकांना बायको भेटायला तयार नाही, मला गादी पण मिळाली पण बायको पण मिळते. सगळं राज ऐश्वर्य सुदामजी भोगतात, संसारही त्यांचा सुंदर चाललेला आहे, सुंदर पत्नी मिळाली आहे, राजगादी मिळाली. पण लक्षात ठेवा शेवटी संसारातले दिवस हे सारखे कधीच नसतात. आपल्या आयुष्यात जर फार अनुकूल दिवस आले तर फार आनंदून जाऊ नका, कारण हा संसार आहे. एका क्षणात कधी चांगले दिवस येतात तर एका क्षणात कधी प्रतिकूल दिवस येतात. दोनही स्थितीत तुम्हाला स्वतःला बॅलन्स करण्यासाठी अध्यात्म आहे, परमार्थ आहे. प्रपंचाची व्याख्या काय केली आहे संतांनी? जळी बुड बुडी देखता देखता क्षण न लागता दिसेना ते, तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता नये काही. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, तैसा हा संसार दिसे खरा, तैसा हा संसार पाहता पाहता. संसार कोणाचाही असू द्या महाराज, तो दुःखाने मिश्रितच आहे. आणि म्हणून सुदामजींच्या जीवनात एवढी सगळी सुखाची दिवस आले होते, पण अचानक सुदामजींची बायको वारली. आणि भरल्या संसारात मिठाचा खडा पडावा तसं सुदामजींची पत्नी वारली. आणि आता मात्र सुदामजी मोठ्याने रडायला लागले. सुदामजी रडतात. सगळ्या गावकऱ्यांनी अंत्ययात्रेची तयारी केली. नदीच्या किनाऱ्यावर असलेली स्मशानभूमी तिथं सरण रचलेलं आहे आणि सगळी अंत्ययात्रा निघाली आहे. सुदामजी मोठ्याने रडतात आणि अंत्ययात्रेला स्मशानभूमीच्या जवळ आल्यानंतर गावातल्या सगळ्या लोकांनी सुदामजींना पुन्हा एकदा उचललं. सुदामजींनी विचारलं, का हो माझी बायको मेली आहे, तुम्ही मला का उचललं? त्या लोकांनी सांगितलं, म्हणले महाराज आमच्या राज्याचा नियम असा आहे, राजा मेल्यानंतर हा हत्ती ज्याला हार घालील त्याला इथला राजा बनवलं जातं. पण जर राजाच्या अगोदर बायको मेली तर बायकोच्या सरणात राजाला फेकावं लागतं. रडणारे सुदामजी अचानक शांत झाले. म्हणले थांबा थांबा, खाली उतरवा मला. बायको मिली तिच्यासाठी रडत होतो, कुठून आलो माहिती नाही, कसा आलो माहिती नाही, उचललं, राजा बनवलं, बायको दिली आणि बायको मिली, मलाच आता सरणात फेकतात. थांबा म्हणले, मला स्नान करून येऊ द्या. आणि आंघोळ करण्याकरता सुदामजी पाण्यात गेले. पाण्यात बुडी मारली आणि वर आले आणि पाठीमागे वळून पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा पितांबर नेसत होता. कृष्णा तू? हो म्हणले, मीच. तू कधी आला? म्हणले तुला सरणात फेकायचं होतं तेव्हाच आलो. म्हणले देवा हे काय? म्हणले यालाच माझी माया म्हणतात. तिथं सरणही नाही, तिथं बायको नाही, तिथं गाव नाही, तिथं कोणीच नाही. मला उपरीच्या लोकांना हे सगळं स्पष्ट करून द्यायचंय. तुमच्या माझ्या वाटेला आलेला हा जो प्रपंच आहे ना, माझी बायको, माझी पोरं, माझं घर, माझी जमीन, माझा संसार, फार खरं समजतो गड्या आपण याला. पण ही परमात्म्याची लीला आहे, लक्षात ठेवा. ही पांडुरंगाची लीला आहे, याला फार वास्तव समजत जाऊ नका. त्यामुळे याच्यातलं जे काही चांगलं झालं पांडुरंगा तुझी इच्छा, आणि काही वाईट झालं तर पांडुरंगा तुझी इच्छा. याच्यात फार सुख आणि दुःखी होऊ नका. सावता महाराजांचा हा निरोप आहे आपल्याला. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे,
समयासी सादर भावे समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे परमात्मा आपल्याला ज्या स्थितीत ठेवील त्या स्थितीत आपण आनंदी राहावा. समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर भावे कोणे दिवशी बैसोनी हातीवर कोणे दिवशी पायाचा चाकर कोणे दिवशी पालखी सुभेदार चालत जावे चालत जावे देव ठेवील तैसे रहावे. सगळी परमात्म्याची लीला आहे आणि म्हणून पांडुरंगाची ही माया आम्हाला जर पहिलं तीराला जायचं असेल तर आम्ही त्याच्याकडे पहा. तो स्वतः सांगतोय मी जे हात कमरेवर ठेवले ते एवढ्याच करीत आहे. आणि म्हणून परमात्म्याने कमरेवर हात ठेवलेत. अर्जुनाचे रथी श्रमला जगजेठी म्हणून कर ठेवून कठी उभा येथे धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन म्हणून कर जगन ठेवून उभा धर्माघरी उच्चिष्ट पात्र काढी करे म्हणून श्रमे निर्धारे ठेविले कटिकर पुंडलिक भक्त देखुनी तल्लीन झाला एका जनार्दनी ठेविला कटिकर. एवढ्या सगळ्या श्रमाचा परिहार देव आपल्याला दाखवतोय आणि म्हणून त्याने आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याच्या अंगावर पितांबर आहे. परमात्म्याने जो पितांबर धारण केलाय त्या पितांबराचा उपयोग वारकऱ्यांसाठी त्याला करता यावा म्हणून त्याने तो धारण केलेला आहे. पंढरीच्या वारीत जर आमचा वारकरी कधी बिना चप्पलचा चालत असेल आणि जर त्याच्या पायाला खडे टोचत असतील तर माझा स्वतः पांडुरंग परमात्मा त्या वारकऱ्याच्या समोरचे खडे झाडतो. म्हणून त्याने पितांबर धारण केला. विठोबाच्या अंगावर दोनच वस्त्र आहेत, पितांबर आहे आणि एक उपरणे अंगावर, कारण छातीवरची भृगूची लात जगाला दिसली पाहिजे. हृदयी श्रीवत्सल लांछन स्पष्ट दिसावं लोकांना की मी भक्ताचा किती मोठेपणा ठेवतो, म्हणून पितांबर धारण केला. वारकरी संप्रदायात वास्कर फडाने फार मोठी सेवा केली महाराष्ट्रात. आणि पूर्वी 12-12 तास कीर्तन चालायची. वास्कर फडावर 12-12 तास कीर्तन चालायची. भाऊसाहेब महाराज बार्शीकर म्हणून जुने कीर्तनकार, सकाळी 7 वाजता जर कीर्तन सुरू झालं तर संध्याकाळी 7 वाजता कीर्तन संपायचं. बरोबर ना बाबा, तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. तब्बल 12-12 तास फडकऱ्यांची कीर्तन चालायची. आणि एके दिवशी दुपारचं 12चं ऊन असं अंगावर आलं होतं आणि महाराज कीर्तन करत होते. पांडुरंगाच्या रंगात रंगलेले महाराज
प्रचंड ऊन तापलेलं होतं. महाराजांना उन्हाचा त्रास होतोय. विटेवरच्या मालकाला फार काळजी असते. देवाने त्याचा पितांबर वर धरला आणि सावली केली. महाराजांच्या अंगावर सावली पडली. समोर बसलेल्या श्रोत्यांच्या लक्षात येत होतं का वर कोणीतरी सावली धरली आहे. पण महाराज मात्र कीर्तनात दंग झालेले होते. महाराजांच्या ते ध्यानात नाही, काही ध्यानी मनी नाही. कीर्तन संपल्यानंतर श्रोत्यांनी मल्लाप्पा वास्कर महाराजांकडे तक्रार केली. महाराज, बार्शीकर महाराज जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा त्यांच्या डोक्यावर कुणीतरी सावली धरली होती. मल्लाप्पा महाराजांचा फार मोठा अधिकार होता. त्यांच्या लक्षात आलं की साक्षात दुपारचं ऊन माझ्या या वारकऱ्याला त्रस्त करेल, म्हणून स्वतः विठोबाने पितांबर सावलीसाठी धरला होता. महाराजांनी त्यांना सांगितलं, महाराज आता 7 ते 7 हे कीर्तन बंद करा. 12 तास कीर्तन तुम्ही करतात ही आपली श्रद्धा आहे, पण त्याचा त्रास आपल्या पांडुरंगाला होतो. आणि वारकऱ्याचं भजन हे देवाला त्रास देण्यासाठी नाहीये, देवाने आनंदी व्हावं याच्यासाठी ते भजन आहे. मग आपलं कीर्तन आता 12 तास नाही, आता 7 ते 9. म्हणून आता कीर्तन 7 ते 9. उपरीची कथा कारण विठोबा स्वतः दखल घेतो म्हणून पितांबर धारण केला. आणि अशा या पंढरी क्षेत्रात परमात्मा उभा राहिला. कमरेवर हात ठेवले, विटेवर उभा राहिला. या पांडुरंगाची सेवा पुंडलिक राया करतोय. आजही वारकरी पांडुरंगाची मनोभावी सेवा करतात. पंढरपुरात पांडुरंगाची सेवा कशी करावी, तुझी सेवा दीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. ओ तुझी सेवा करीन मनोभावे. ओ तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. ओ तुझी सेवा करीन मनोभावे. मन माझे गोविंदी रंगले. ओ मन माझे गोविंदी रंगले. मन माझे गोविंदी रंगले रंगले रंगले. ओ तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. मनोभावाने पांडुरंगाची सेवा करावी. पंढरपुरात वारकरी त्याची सेवा करतात. आणि म्हणून त्याच्या सेवेसाठी आमचा वारकरी आसुसलेला असतो. त्याची सेवा सोडून वारकऱ्याला दुसरं काही आवडत नाही. ते मारुतऱ्या रामप्रभूंची अखंड सेवा करायची. आता श्रोते जेव्हा पाऊस आल्यावर उठले तेव्हा माता माऊली इकडं चालले होते. मला राजा भाऊनी सांगितलं की मारुतीचं मंदिर आहे म्हणून माय माऊलींनी इकडे बसावं. आणि आहे हनुमंतराय ही बाल ब्रह्मचारी देवता आहे. आजही प्रत्येक गावागावांमध्ये त्याचं पावित्र्य सांभाळलं जातं आणि सांभाळावं. लक्षात ठेवा, आपल्या जबाबदाऱ्या त्या. मारुतराय अखंड सेवा करायची. आणि जेव्हा रामचंद्र प्रभूंची अखंड सेवा मारुतराय करायची तेव्हा एके दिवशी सीता माता, लक्ष्मणजी, भरत, शत्रुघ्न सगळे एकत्र आले आणि या सगळ्या परिवाराने मीटिंग घेतली. म्हटले, अरे आपल्याला सगळ्यांना हनुमंतरायात सेवा करतो, आपल्याला सगळ्यांना सेवा करायची रामाची, पण हनुमंतरायाच्या सेवेमुळे आपल्याला कोणालाच संधीच नाही. मग आजपासून एक काम करा. सीतामातेने यादीच केली. रामचंद्र प्रभूंचं दिवसभरातलं सगळं शेड्यूल
सीता मातेने पूर्ण फुल केलं. सकाळी झोपेतून उठल्यावर कोण सेवा करणार, दुपारची जेवणाची कोण करणार, रात्री सगळी सेवा आखली आणि सगळ्यांकडे सेवा वाटून दिली. यादीत हनुमंतरायाचं नावच नाही. मारुतराया स्नान करून आले आणि विचारलं, म्हणले काय झालं? म्हणले हनुमंता तुझी सेवा काढून घेतली. मारुतराया म्हणले असं नका करू, माझं व्रत आहे रामप्रभूंची सेवा करायची. नाही म्हणले एवढी वर्ष आता तू सेवा करतोय, आता आम्हाला सेवा करू दे. यादीत हनुमंतरायाचं नाव नाही. काय करावं काय करावं, सगळ्या सेवा बांधून घेतल्यात. मारुतराय म्हणले ठीक आहे, एक काम करा. नका नका, एक काम करा म्हटले. काय? रामचंद्र प्रभूंना जेव्हा जांभळी येईल तेव्हा मी चुटकी वाजण्याची सेवा करेन. आता काही सेवा नका देऊ, फक्त चुटकी वाजवायची सेवा द्या. सीता माता म्हणली ठीक आहे. आणि रामचंद्र प्रभूंच्या पुढेच बसले मारुतराय. चुटकी वाजवायची सेवा घेतली. कोणतीच सेवा नाही, फक्त चुटकी वाजवायची. पण आता रामप्रभूंना जांभळी येईल कधी? आणि जेव्हा जांभळी येईल तेव्हा चुटकी वाजायची. सगळा दिवस गेला, जांभळी आलीच नाही. रात्री रामप्रभूंची झोपायची वेळ झाली. शयनगृहात रामचंद्र प्रभू निघाले. सीता माता, रामचंद्र प्रभू निघाले, हनुमंतराया मागे चालले. सीता माता म्हणली महाराज थांबा. म्हणले माते अगं असं काय करते, रामप्रभूंना जांभळी आल्यावर मला चुटकी वाजायची आहे. म्हणले शयनगृहात येता येणार नाही. काय करावं? मारुतराय गेले शरयू नदीच्या किनाऱ्यावर. तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं आता मी इकडे आलोय आणि तिकडे जर प्रभूंना झोप आली आणि जर जांभळी दिली तर मग आपण असं करू. म्हणले चुटकी वाजत राहू, जेव्हा जांभळी यायची तेव्हा बघू. आणि सुंदर असे हनुमंतराया बसले, गदा खाली ठेवली आणि मारुतरायाने आपलं भजन सुरू केलं. श्रीराम जय राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला सर्व म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 सर्वांनी टाळी वाजवा म्हणा. मारुतरायाचं भजन चाललंय. रामचंद्र प्रभूंचं रूप आपल्या हृदयात धारण केलं. रामचंद्र प्रभू शयनगृहात आहे आणि
मारुत्र्याने चुटकी वाजवायची सुरू केली.